नमस्कार मित्रांनो. 0 to 1 या आपल्या प्रवासामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आज 8वा दिवस आणि आपण जे एक लेवल मार्क केलेली 7व्या दिवसाच्या ॲनालिसिसमध्ये, तो व्हिडिओ भेटेल तुम्हाला. तर त्याच्यामध्ये 26,093वरती आपला होता व्हर्जिन सी पी आर आणि त्या लेवलला आपल्याला एक्झॅक्ट एंट्री प्लॅन करायची होती, कारण व्हर्जिन सी पी आरवरती मी प्रत्येक ट्रेड घेतो. आतापर्यंत 2 वेळा एस एल झालेला आहे आणि व्हर्जिन सी पी आरचं ॲक्च्युअल टार्गेट राहतं करंट डेचा जो सी पी आर आहे ते. तर आज तिसरा दिवस आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार नंतर जो पहिला ट्रेड आहे त्याच्यामध्ये एक डिसेंट प्रॉफिट जनरेट होतं आपलं. आणि त्यानंतर काही म्हणजे अदर गोष्टी राहतात ज्यामुळं ते एक तर टार्गेट आपण बुक करू शकत नाही आहे आणि अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत त्यामध्ये. आता ते कसं कसं होतं आहे बघा एकदा. आता लेवल अजून खाली आहे आपली, तर मार्केट बऱ्यापैकी खाली आलं, म्हणजे एक्झॅक्ट लेवलला आलं. आता बघू शकता. आता एकतर ह्या कॅन्डल म्हणजे आधीच्या ग्रीन कॅन्डलला जी एंट्री झाली त्याला ट्रॅप होता प्रॉपर एकदम. ॲक्च्युली आधी म्हणजे रेग्युलर आपली जी प्रॅक्टिस आहे त्यानुसार आपण ह्या ग्रीन कॅन्डलला आपण एंट्री घेतली असती, बट मी वेट करत होतो व्हर्जन सी पी आरच्या लेवलसाठी. आणि आज एक्झॅक्ट मार्केट बघत होतो, एंट्री करणार होतो, तेवढ्यात काही गोष्टी म्हणजे अडथळा आल्या आणि ट्रेड प्लॅन करायचा होता. तो ट्रेड प्लॅन करताना तुम्ही आता बघू शकता की एक मिनटं. हां, कॉल साईडला चार्ट लावलेला आहे आणि तिथं आता त्याच्यामध्ये स्ट्रेंथ कशी कळेल, कारण वर बघितलं तर तुम्हाला वरती दिसेल की लेवल ब्रेक झालेली आहे, बट प्रीमियमचा लो जो होता तो ब्रेक नाही झालेला. तुम्ही बघू शकता इथं 94चा लो आहे, तो 94चाच आहे आणि तो लो ब्रेक नाही झालेला. आणि आपण एंट्री आज पण एक्झॅक्ट लेवलवरती नाही झाली. आता ह्याचा तोटा बघू शकता तुम्ही. एंट्री झाली 110ला, आपला एस एल लोला जाईल आता. लोला म्हणजे 14 ते 15% जो आपला रेग्युलर एस एल राहतो 10% पर्यंतचा. आता या ठिकाणी एंट्री जी आहे एक्झॅक्ट लेवलवरती पाहिजे होती. आता त्यानुसार आपण थोडं म्हणजे 94चं लेवल होती, 93 समथिंगला आपण एस एल थोडा खाली घेऊन लावला. त्यानंतर प्रॉपर ट्रेड चालला, प्रॉपर म्हणजे जसं अपेक्षित होतं किंवा जसं व्हर्जन सी पी आरवरनं रिव्हर्सल होतं, वरती जातो. पण आपण जे आज टार्गेट लावलेलं होतं 1:3, म्हणजे आपला एस एल 15% आहे, तर आपलं टार्गेट हे 45%पर्यंत, म्हणजे मिनिमम टार्गेट आपण ते लावू शकतो. आता याच्यामध्ये जर माझी एंट्री प्रॉपर झाली असती अराउंड 100च्या आसपास, 100 किंवा 105च्या पण आधी, तर काय झालं असतं, तर तुम्हाला सांगतो. ही जर 105च्या आसपास एंट्री असती तर आता आपलं टार्गेट असतं 1:3 जर पकडलं तर 30 म्हणजे 135च्या आसपास आपलं टार्गेट असतं. म्हणजे 1:3 आणि 1:4 जरी म्हणलं तर 140 145. पण आता हेच एस एल मोठा असल्यामुळं टार्गेट खूपच मोठं होतं आहे सध्या. म्हणजे आपण 10% पकडतो मोस्ट ऑफ टाईम, तर ते 5% एक्स्ट्रा जे आहे ते आज मला कसे म्हणजे एक्स्ट्राचं काय काय होतं आहे आता बघा, तुम्हाला दिसेल आता त्यानंतर. ॲक्च्युली मी व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही करू शकत आहे पूर्णपणे, कारण मी वर्किंग असतो आणि त्यामध्येच हे काही छोटे छोटे रेकॉर्ड्स आहेत ते मी घेतो क्लिपमधून अधून. तर हा ट्रेड आहे तो आय थिंक माझा ब्रेकमध्ये घेतलेला ट्रेड होता, तर ह्याचं रेकॉर्डिंग घेतलेलं आहे. आणि त्यानंतर रेकॉर्डिंग नाही आहे माझ्याकडं, पण तुम्हाला आता जे दिसतंय त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल. आणि त्यानंतर जे स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडे त्यानंतर पण तुम्हाला, आणि डे एंड नंतर आपण जे आता स्क्रीन रेकॉर्ड केली आहे ते मी तुम्हाला दाखवतो, की त्यावरून तुम्हाला कळेल. ॲक्च्युली हे माझं ॲक्नॉलेजमेंट आहे, स्वतःसाठी आहे, मी तुम्हाला दाखवतो आहे.
त्यात खोटं बोलायचा किंवा अजून काय करायचा प्रश्नच येत नाही आहे. तर आता ह्याच्यामध्ये प्रॉपर ब्रेकआउट दिसून येत आहे. त्यानंतर हे आता तुम्हाला दिसेल काय काय झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला चार्ट दाखवतोय मी. ह्याच्यामध्ये हाय जो लागला आहे तो 145चा हाय लागला आहे. तर जे मी बोलत होतो की एंट्री का महत्त्वाची आहे, कारण एंट्री प्रॉपर असेल तर एक्झिटला आपल्याला तेवढा स्कोप भेटतो. तर एंट्री माझी प्रॉपर नाही, लेट एंट्री झाली तर मला तो रूल्सनुसार मला टार्गेट ठेवायला लागलं. आणि आणि ते नंतर एस एल त्यानंतर मी एस एल लावून ठेवलेला आणि एस एलमध्ये पण म्हणजे बेकार झालं थोडं. आपण जो एस एल लावला होता तिथून ऑर्डर ट्रिगर झाली, जे आपण आधी एकदा बघितलेलं, आणि ती ऑर्डर खूप खाली थोडी सेल झाली आहे, 3 ते 4 पॉईंट खाली. एकदम सडन फॉल होता त्यामध्ये, बघू शकता तुम्ही तो. तर आत्ता एकच आहे की त्यानंतर मी या स्ट्राईक प्राईजवरती 3 ट्रेड झाले माझे. एक एस एल झाला, एक ट्रेलिंग एस एल झाला, आणि तिसरा जो होता तो मला एक्झिट करायला लागला डे एंडला. त्यानंतर याच्यामध्ये एक ट्रेड झाला आणि ह्याच्यामध्ये एक ट्रेड झाला. ह्याच्यामध्ये जो +13 दिसतोय तो कॉस्ट टू कॉस्ट ट्रेलिंग एस एल हिट झाला. 5 ट्रेड झाले टोटल, 3+1+1. एकामध्ये हे जे आहे ते खूप मोठा लॉस प्रॉफिटमध्ये किंवा कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट होऊ शकत होतं. प्रॉफिट झाला असता, पण ठीक आहे. दॅट्स इट. आजचा दिवस असा होता. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा. धन्यवाद.